बघा आपण ट्रायंगल टॉपिक स्टार्ट केलाय 16.1. आपण कालपर्यंत जवळपास बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मी इंट्रोड्यूस केल्यात. त्या आता परत क्वेश्चन वाईज जसं आपण स्टार्ट होऊ त्या परत एक एक त्याची उजळणी होत राहते. आता 16.1 चा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेला, एकदा सगळ्यांनी रीड करून ठेवा. मी तो पण त्याची फिगर ड्रॉ करतो. आता ह्या क्वेश्चनला जर समजून घ्यायचं असेल तर मी जर तुम्हाला रायटिंग मध्ये काही मेथड दिल्या तर पूर्ण बोर्ड भरून जाईल. पण त्याच्यापेक्षा ह्या क्वेश्चन साठी ज्या आपल्याला गोष्टी लवकरात लवकर समजतील त्या तुम्हाला थोडी सांगतो. बघा, ह्या दोघांची बेरीज जास्ती 180, तर हा 115 तर उरला कितीचा असणार आहे 65 चा. का 60 पण 115 किती 180 होतात. काय आहे 65 डिग्री आला. हा 170 आहे तर हा किती असणार आहे 180 मध्ये मायनस करत आहे 63. कळालं का? आता एक साधा विचार करा. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलंय हा जो ट्रायंगल आहे हा कोणता ट्रायंगल आहे, म्हणजे ऍक्यूट अँगल ट्रायंगल आहे, ऑब्टूस अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. जर दोन अँगल कोणते आहेत ऍक्यूट अँगल आहेत का नाही, तर थर्ड अँगल कोणता असणार आहे ऍक्यूट अँगल असणार आहे. कसा हा 1660 झाला 120 तर उरला कितीचा असणार नियर 60 डिग्रीचा असणार की नाही. मग 60 डिग्रीचा अँगल कोणता असतो ऍक्यूट अँगल असतो की नाही. ऍक्यूट अँगल म्हणजे कोणता अँगल 90 डिग्री पेक्षा कमी, ऑब्टूस म्हणजे 90 डिग्री पेक्षा जास्त आणि राईट म्हणजे 90 डिग्रीचाच आहे का नाही. तर हे तीन अँगल एकाच अँगलचे जर राईट अँगल ट्रायंगल होत म्हणजे ऍक्यूट अँगल ट्रायंगल होत असतील तर तो कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे, तो ऍक्यूट अँगल्ड ट्रायंगल आहे का नाही. कोणता ट्रायंगल बनतो ऍक्यूट अँगल्ड ट्रायंगल. हेच ऑप्शन नंबर आपलं फर्स्ट आहे का नाही. ट्रिक आली का सगळ्यांना क्वेश्चन कळाला का. चला दुसरा क्वेश्चन वाचा. The length of side AB.
16.1 दुसरं तिसरा ऑप्शन आहे का बघा बरं आन्सर. 16.1 2 मध्ये तिसरा असा ऑप्शन आहे का 20. बरोबर आहे. आता समजून घ्या हे क्वेश्चन मध्ये थोडस ना ट्विस्ट म्हणजे क्वेश्चन थोडासा फिरून सांगितलं. काय सांगितलं अगोदर एबी बीसी आणि एसी ह्या 3 ट्रायंगलच्या साइड आहेत. म्हणजे तुम्हाला कंडिशन नुसार सांगितलं कोण कोणापेक्षा मोठं आहे. तर सगळ्यात पहिले काय सांगितले जी बीसी साइड आहे ना ही एबी पेक्षा 3 न जास्त आहे. किती जास्त आहे 3 न. आणि तीच बीसी साइड एसी पेक्षा 2 न कमी आहे असं सांगितलंय. आपलं परफेक्ट माहित नाही ना कोणतं काय दिलंय आपल्याला. तर मी काय विचारलं बीसी ला आपण एबीच माहिती आहे फक्त ए बीसी जी साइड आहे ना ती एबी पेक्षा किती मोठी आहे 3 न. तर मी काय केलं एबी ला किती पकडलं एक्स पकडलं. तर 3 न मोठी आहे म्हणलं साइडची व्हॅल्यू किती असणार आहे एक्स प्लस 3. कोणाची या बीसीची आले ना एक्स प्लस 3. आता परत काय सांगितलंय बीसी ही 2 न लहान आहे कोणापेक्षा एसी पेक्षा. तर बीसी ची किंमत आपण काढली ना एक्स प्लस 3 काढली ना एक्स प्लस 3. बीसी ची किंमत किती आली एक्स प्लस 3 इज इक्वल टू काय एसी मायनस 2. हे मायनस 2 इकडे गेले प्लस झाले. तर एसी बरोबर काय एक्स प्लस 3 प्लस 2 म्हणजे एक्स प्लस 5. तर एसी ची किंमत किती आली आपली 5. बीसी ची किंमत किती आली आपली बघा एसी एक्स प्लस 5 बीसी आली एक्स प्लस 3 एसी एबी आली आपली एक्स. कळालं का. आता सांगितले आपल्याला ह्या तिन्ही म्हणजे हा जो ट्रायंगल आहे त्याच्या तिन्ही साइडची बेरीज आहे 54. म्हणजे त्याचं काय दिलं आपल्याला पेरिमीटर दिलेले 53 दिलेले बघा. तर ए बी प्लस बीसी प्लस एसी बरोबर किती 53. तर ए बी किती आहे एक्स बीसी किती आपलं आलं एक्स प्लस 3 एसी किती आलं आपलं एक्स प्लस 5. तर किती 53. एक्स प्लस एक्स म्हणजे किती 3x 5 आणि 3 8 53. हे मायनस इकडं 3x म्हणजे 53 मायनस होणार समजा 8 53 मायनस 8 म्हणजे किती 45. तर 3x म्हणजे किती 15. हे कळलं का आता 45 भागिले 3 म्हणजे 15. तुम्हाला विचारलं सगळ्यात ग्रेटेस्ट साईड सांगा. आता मला सांगा ही एक्स आहे याच्यापेक्षा एक्स प्लस 3 मोठा असणार का नाही आणि एक्स प्लस 3 पेक्षा एक्स प्लस 5 मोठा असणार का नाही तोंडीच कळते ना. तर आपली सगळ्यात मोठी साईड कोणती आपली एसी. आता त्याच्यात ऑप्शन म्हणून वेळ घातला नाही मी डायरेक्ट शॉर्टकट सांगून टाकला. तर एक्स किती आहे 15 प्लस 5 म्हणजे 20 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर किती 3.
फॅन लाव बरे होईल. झालं का? पुढचा क्वेश्चन आहे आयसोस्केलस ट्रायंगलचा. पटकन लिहा. क्लासमध्ये कलर खेळण्याचे नतीजे येतात. हो ना. झालं का? आवरा रे पटपट. तुम्हाला का सुंदर हस्ताक्षर पडते बसवलं काय? पटकन लिहा. आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आयसोस्केलस ट्रायंगल्स म्हणलं तर दोन साइड काय असतात बाळांनो? इक्वल असतात. काय सांगितलंय बघा, बेस अँगल कोणते येतं? हे दोन बेस अँगल आहेत बी अँड सी. तर व्हर्टिकल अँगल कोण झाला? ए. काय सांगितले कंडिशन वाचा. द मेजर ऑफ वन ऑफ द बेस अँगल म्हणजे याचं हे दुप्पट असणार आहे कोणाच्या? व्हर्टिकल अँगल पेक्षा. व्हर्टिकल अँगल जर एक्स असेल तर बेस अँगल किती झाला? 2x. हा 2x असेल तर हा पण किती असेल? 2x. कळालं का? आयसोस्केलस ट्रायंगलची प्रॉप माहिती ना? दोन सेम असतात खालचे. आपल्या तरी परत काय दिले? फाइंड द मेजर ऑफ द व्हर्टिकल अँगल. फाइंड द मेजर ऑफ द व्हर्टिकल अँगल म्हणजे कोणता अँगल विचारला आपल्याला? ए ची व्हॅल्यू विचारली. तर करा तिघांची बेरीज किती? x प्लस 2x प्लस 2x इज इक्वल टू 180 डिग्री. किती बाळांनो? 5x इज इक्वल टू 180. तर x इज इक्वल टू किती? 180 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती? 36. तर ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन कळाला का? इतका सोपा क्वेश्चन होता. तसं नाही करायचं. एक्स प्लस 2x प्लस 2x तिघांची बेरीज केली बा 180 आली. 5x इज इक्वल टू 180 x इज इक्वल टू 180 आपण डिवाइडेड बाय 5 म्हणजे 36. चालक पार्थ.
प्रत्येकाची शाळा हाफ डे झालेली आहे. दुपारचा वेळ अभ्यासाचा वापरा बरं. कळलं का? जे टाइमपास म्हणून घेईल त्याला पुढे टाइमपास म्हणून त्याला टाइमपासच होणार मग दुसऱ्यासाठी हाताखालीच गेलं समजायचं कामाला ते. झालं का? चला बघा चौथा क्वेश्चन आता. बघा बा, हा क्वेश्चनची फिगर समजून घ्या. खाली कोणी बघू नका. क्वेश्चन नंतरला बाकी सगळ्या गोष्टीचा. हा बीडी सांगितला बायसेक्टर आहे. कोणाचा? हा अँगल बी चा. जर कोणताही अँगल बायसेक्टर असेल तर त्या अँगलचे बरोबर दोन इक्वल तुकडे करता येते. तर इकडे आपण पकडू एक्स, याला पण पकडू आपण मग एक्स. कळलं का? इकडे अँगल सी डी हा बायसेक्टर आहे. कोणाचा? अँगल सी चा. तर त्याच्या बरोबर दोन तुकडे होणार. पण माहित नाही ना किती होणार. तर आपण किती पकडू? वाय पकडू याला. वाय आणि हे पण वाय. ही स्टेप कळली का? तुम्हाला मोठ्या ट्रायंगल मध्ये अँगल ए ची मेजरमेंट दिली 60 डिग्री. तर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. कळलं? तर अँगल ए किती आहे? 60. अँगल बी किती आहे बघा. आता नीट समजून घ्या. हा एक्स छोटा, हा एक्स मोठा, असे दोन्ही मिळून झाली मग 2x झाली नाही अँगल बी ची व्हॅल्यू मोठ्याची. तर 2x. अँगल सी किती झाली? 2y इज इक्वल टू 180 डिग्री. कळलं? तर 60 इकडे मायनस मध्ये गेले. 2x प्लस 2y जशा तसे राहिले. 180 मायनस 60 म्हणजे किती वाढून आले? 120. तर 2x प्लस 2y म्हणजे 2 कॉमन आहेत का नाही? तर x प्लस वाय लिहिलं फक्त ब्रॅकेट मध्ये 2 बाहेर कॉमन घेतले इज इक्वल टू 120. तर x प्लस वाय इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय 2 म्हणजे 60. तर x प्लस वाय ची किंमत दिली आपली 60. तुम्हाला काय विचारलंय क्वेश्चन मध्ये? अँगल बीडीसी विचारलाय. म्हणजे तुम्हाला हा अँगल विचारला, हा कितीचा आहे? हा एक्स. आता बघा काय करणार मी. इन ट्रायंगल, छोट्या ट्रायंगल मध्ये समजून घ्या बरं का. हा क्वेश्चन जसं तसं दाखवलाय. इन ट्रायंगल बीडीसी बघा. अँगल बी डी सी म्हणजे हा डी बी सी म्हणजे छोटा प्लस अँगल डी सी बी इज इक्वल टू 180 डिग्री. लक्षात आहे. बीडीसी किती आहे विचारलंय जसं तसं. डीबीसी म्हणजे किती आहे आपलं? एक्स आहे. डीसीबी म्हणजे किती आहे? वाय इज इक्वल टू 180 डिग्री. मला सांगा एक्स प्लस वाय म्हणजे 60 आहे का नाही? मग तिथे आपण ठेवू शकतो अँगल बी डी सी प्लस 60 इज इक्वल टू 180 डिग्री. 60 मायनस मध्ये गेले तर अँगल बीडीसी किती असणार आहे? 120. ऑप्शन नंबर 4.
आजपासून आता हाफ डे चालू झालेली आहे, तर तुम्हाला डेली एक एक तास आज जे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केला स्कॉलरशिप मध्ये तोच रिपीट सॉल्व्ह करायचा बरं का. आणि रेफरन्स जर कोणतं क्वेश्चन आठवला नाही युट्यूब वरती लगेच बघून घ्यायचा ते. समजलं का. डेली एक तास स्कॉलरशिपची तयारी करा. 3 ते 4 तुमचा अभ्यासिकेमध्ये टाइम टेबल ठेवायचा असं 3 ते 4 दररोज. कळलं का. 1 तास प्रत्येकाला टाइम भेटू शकतो 1 तासाचा आता स्कॉलरशिपची. म्हणजे आज जे शिकवलं ते क्वेश्चन परत सॉल्व्ह करून घ्यायचे. मी उद्यापासून डेली बघत जाईल ते सॉल्व्ह केलायत का नाही. प्रत्येक क्वेश्चन नोटबुक ह्याच बुक मध्ये डबल दिसला पाहिजे मला. चला लिहा घेऊन. मी कालच एका पालकाला बोललो पॅरेंट सालच्या आपल्याच, जेवढा तुम्हाला उन्हाळ्याचा फायदा घ्यायचा येईल ह्या 3 महिन्याचा तेवढा तुम्ही फायदा घ्या. कारण की नंतर जी लढाई तुमची 8वी पासूनची, एक ते आता पुढच्या वर्षी 8वीला मग त्या नापास वगैरे करणार आहे, तेव्हा तुमचा इकॉनॉमी सध्या तुमचा बेस खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर तुम्ही जेवढी मेहनत आता या उन्हाळ्यामध्ये करताल तेवढं करा. ज्यांना टाइमपास केलं उन्हाळ्यामध्ये त्यांना काहीच नाही. अवघड का म्हणतो. आणि ज्याला मी काय 10वीच्या पोरांना म्हणलं फक्त 10वीचे पेपर संपलेत म्हणलं, आपण शिक्षणातून संन्यास नाही घेतला. कळलं ना. म्हणजे आपलं तुम्हाला एवढं तसं आता पेपर संपणार आहे, सुट्ट्या लागणार आहेत, म्हणजे आपण आपली बुद्धी भ्रष्ट करायची नाही. इकडे कॉन्सन्ट्रेशन ठेवा स्कॉलरशिपला. कारण की 8वी 9वी 10वी महत्वाचे विषय आहेत बरं तुमचे. ज्याला शिक्षणातून संन्यास घ्यायचा आहे त्याचं बघा काय करायचं. आता नीट समजून घ्या ट्रायंगलची. हे मी तुम्हाला परत प्रत्येक पॉइंट रिवाइज करू बरं का, इम्पॉर्टंट आहे म्हणून. समजा 3, 4 आणि 5 तुम्हाला मिळालं. हे 3, 4, 5 ह्या 3 ट्रायंगलच्या साईडचे व्हॅल्यूज आहेत, म्हणजे मेजरमेंट आहेत. एक 3 सेंटीमीटरची, दुसरी 4 सेंटीमीटर, दुसरी साईड 5 सेंटीमीटरची. तर तुम्हाला विचारलंय हा ट्रायंगल तयार होऊ शकतो का. ज्या साईडचे मेजरमेंट 3, 4, 5 आहे तसं तर कसं करायचं. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 5. उरले कोण 3 आणि 4 उरलेत का नाही, त्या दोघांची सम करायची. 3 आणि 4 किती 7. ही तिसऱ्या नंबर पेक्षा म्हणजे 5 सगळ्यात मोठ्या नंबर पेक्षा मोठी येईल की नाही, तर हा ट्रायंगल तयार होतो. जर नसेल मोठी येत तर ट्रायंगल तयार होणार का नाही. तर आपल्याला हाच क्वेश्चन विचारला यांनी, तर आपल्याला ऑप्शन दिलेत. त्या ऑप्शन आपल्याला ठरवलं लागणार कोणतं ट्रायंगल होणार कोणतं ट्रायंगल होणार नाही. तर ऑप्शन नंबर 5 पहिलं बघा. पहिली साईड कोण दिली 5.1 म्हणजे 5.5. दुसरं किती आहे, तिसरं किती आहे 7. मला सांगा सगळ्यात मोठा नंबर कोण आहे 7. दोघांची ऍडिशन करा. 5.5 + 4 9.5. 9.5 म्हणजे मोठे येईल की नाही, तर ट्रायंगल तयार होतो. यस. दुसरी ऑप्शन सांगा. 5.2. सगळ्यात मोठा नंबर कोण आहे 7.2. उरले कोण 2 हे ऑप्शन. तर 5 + 3 8 नियर. तर 8 पेक्षा हा नंबर मोठा झाला ना, तो याला काय यस ट्रायंगल तयार होतो. तिसरं 3.4 8.5. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 8.5. बघा 3.4 आणि 1.2 याची बेरीज किती येईल. याची 4. किती आहे 4.2. बघा आता बेरीज करा. 4 आणि 3 7 आणि 4 9 6 हे किती येईल 7.6. म्हणजे याच्यापेक्षा लहान येईल की नाही, म्हणजे जमर काऊन आपल्याला नाही. म्हणजे काय म्हणायचं नो. ऑप्शन नंबर मग किती असणार आपलं 3.
आता खालचं चेक करायची गरज असते का? इथं एक स्टेटमेंट लिहा, मोठ्या साईड जी आहे ट्रायंगलची त्याच्यापेक्षा दोन साईडची बेरीज किती असली पाहिजे? जास्तच असली पाहिजे. तर जे समजले तुमच्या भाषेतल्या बा, ट्रायंगलची मोठी साईड पेक्षा बाकीच्या दोन साईडची बेरीज जास्त असली पाहिजे. समजलं नाही का? समजलं नाही? सगळ्यात मोठी साईड कोणती साईड आहे? 7 एक नाही तर उरले कोण आपले 5.4. तर दोघांची बेरीज किती दिली? 9.5 एक नाही, म्हणजे 7 पेक्षा मोठा आला नाही तर ट्रायंगल तयार होणार. तसे असे 3 ऑप्शन चेक केले तर फक्त जे तिसरा ऑप्शन त्यामध्ये दोघांची बेरीज हे मोठ्या नंबर पेक्षा जास्त येईन म्हणून ते ऑप्शन आपलं ट्रायंगल तयार होणार नाही. झालं का? 6 नंबरचा क्वेश्चन वाचा. द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर शोन इन द फिगर. ऑन द बेसिस ऑफ दिस व्हॉट काइंड ऑफ ट्रायंगल कॅन बी फॉर्म. तुम्हाला एका ट्रायंगलच्या अँगल्स दिलेत पण ते डायरेक्ट व्हॅल्यू मध्ये न सांगता एक्सच्या फॉर्म मध्ये सांगितले. तर त्यासाठी तुम्हाला अगोदर एक्स ची किंमत माहित करून तुम्हाला तिन्ही अँगलचे मेजरमेंट माहित करून घ्यायचे, त्याच्यावर तो क्वेश्चन ठरणार आहे. विद्याला ए बी सी बोलण्यामध्ये वेग, मी फिगर काढताना आपण पण फिगर काढून घ्यायची का आपण गप्पा मारायच्या? पटकन काढा. तुम्हाला जितकं पटकन काढता येईल जितके पटकन काम करा. हे थेअरी परीक्षा नाही, ही एमसीक्यू टाईप एक्झाम आहे. तुम्हाला वारंवार आठवण करून द्यावं लागेल. याला असे शॉर्टकट आहेत पण आता कसं आहे, तुम्हाला शॉर्टकट सांगितलं तर तुमचं बेसिस स्ट्रॉंग होणार नाही. प्रॅक्टिसनं शॉर्टकट क्रिएट होतात पण प्रॅक्टिसच नाही केली तर काहीच येत नाही. त्यामुळे जितकं फास्ट कॉन्सन्ट्रेशन ठेवायचा प्रयत्न करा आणि स्पीड लावा. सांगतो बात बघा, 3 अँगल दिलेत. किती व्हॅल्यू त्यांची? 4x - 12, 5x + 12, 6x नाही का? आता इथे शॉर्टकट सांगितलं. आता बघा सुरुवात काय होते.
इथं -12 इथं +12 -12 +12 ऍडिशन होणार त्याच्यामुळे ते निघून जाणार. कळलं का? 4 आणि 5 9 9 6 15 तर 15x बरोबर किती असणार 180. ते एक सिक म्हणजे 12. मग ती एक सिक म्हणजे ठेवायची आपण तिने तिघांची व्हॅल्यू भेटतात. अरे तोंडी का बरं केलं कसं कळलं मला प्रॅक्टिस मुळे कळलं ना. तर तुम्हाला आधी समजून घेण्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची. तर 4x - 12 ॲज इट इज 5x + 12 ॲज इट इज आणि 6x = 180 डिग्री. इथं कोणी असं बसलेलं आहे का हे सर तुम्ही कसं काय आलं म्हणून? हे तर कळलं ना सगळ्याला. हे कसं आलं? हे तिन्ही अँगलचे मेजरमेंट आहेत बरोबर आहे नाही. 180 डिग्री असं. तर 4x + 5x 9x 9x + 6x किती बाळांनो 15x. हे -12 + 12 0 झाले. तर 180 जशाच तसं. तर x = किती असणार आहे 180 / 15. तर 15 × 12 180 म्हणून x किंमत आली 12. तुम्हाला विचारले अँगल काढा. तर a किती आहे 4x - 12 म्हणजे 4 × 12 - 12 12 चौक 48 -12 म्हणजे किती बा 36. b किती आहे 5x + 12 म्हणजे किती 5 × 12 + 12 म्हणजे 12 × 60 60 आणि 12 किती बा 72. c किती आहे 6x तर 6 × 12 12 कम 72. मला सांगा तिन्ही पण अँगल 90 डिग्री पेक्षा कमी आले की नाही. तर हा आपला ट्रायंगल कोण झाला ऍक्युट अँगल ट्रायंगल झाला की नाही. तो ऑप्शन नंबर काय इथं थांबा. आपल्याला त्यांनी विचारले की ट्रायंगलचे टाईप कोणते अँगलचे नाही ट्रायंगल विचारलं कोणत्या टाईपचं आहे. आज आपल्याला सांगा अँगल कोणत्या टाईपचं अँगल नुसार ट्रायंगल कोणत्या टाईपचं झाला ऍक्युट अँगल झाला की नाही अँगल नुसार आणि साईड नुसार कोणता होणार मग आता हे आयसोस्केलस ट्रायंगल. कशामुळे होणार माहितीये का बघा इथे दोन अँगलची बेरीज सेम आली म्हणून 72 72 कळत नाही. मग कोणता ऑप्शन नंबर आहे सेकंड. समजून घ्या शांत बसा. अरे कामच नाही रे माझ्याकडे बोलायचं फक्त समजून घ्यायचं काम आहे. तुम्ही मॅथला गप्पा छप्पा म्हणून शिकत असताना तर बाळांनो आपलं डायरेक्ट डोकं पायात गेले समजायचं. आमच्या क्लासमध्ये जेव्हा शिकायचो होतो आम्ही मॅथ तर सर अजिबात बोलत नव्हते. पहिले त्याचा नियमच ते होता बसा म्हणायचं नव्हतं घरी जा म्हणायचं. हे जर क्लास म्हणजे गप्पा मारत घेतला मॅथला तर डायरेक्ट आपला मारतेच काहीच काम होऊ शकत नाही. आपण कॉन्स्टंट शांतता ठेवायची समजून घ्यायची. तुम्ही एक बघितलं असेल ना जो कुंभार असते तो मूर्ती जे बनवते साहित्य माठ वगैरे तेव्हा ते इकडे तिकडे असं इकडे तिकडे असं हात बिरून मारत मारत नाही ना ते हात इकडे व्यवस्थित शांत ठेवते की नाही ते कशामुळे कारण की मूर्ती बिघडू नये ना. मग तुम्हाला ब्रेक भेटलाच नाही ना तसं नाही कर. चल झालं का पुढचा क्वेश्चन आहे बघा आता कसं आहे. फिगर मोठी आहे फिगर काढते झाला असेल त्यांना झालं क्लीन बाग करू कट सगळ्यांना चालेल तुम्ही समजाले ना का अवघड चाललंय बस याच्यावर हे करू नका बरं का बा प्रत्येक क्वेश्चन डबल डबल सांगू शकतो.
आता या क्वेश्चन साठी ना 2-3 मेथड आहेत, पण तुम्हाला आधी तुमचं बेस कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला तोंडी करायला सांगायचा प्रयत्न करतो. बघा लक्षात घ्या, आपल्याला काढायचा अँगल बीएसी, राईट. एबीसी काढायचं, ए इथे आहे, बरोबर आहे, एबीसी राईट. आपल्याला काढायचा आहे अँगल एबीसी. मला सांगा पहिले अँगल एबीसी म्हणजे इथे एक नाही मोठा, हा अँगल एबीसी एक नाही, तर तुम्हाला पहिले हा एक अँगल, हा एक अँगल आणि हा एक अँगल, असे 3 अँगल तुम्हाला पाहिजे. हा कुठं सी डबल झालं. बघा बाण, हा मोठा बी 3 अँगल पासून तयार व्हायला छोट्या छोट्या. हा पहिला देतो 1 2 3 आहे का नाही, 3 अँगल पासून तयार होणार मोठा अँगल. तर आपल्याला 3 अँगलची मेजरमेंट काढायची. आता तोंडी सांगतो कसं काढायचं बघा. हा 90 डिग्री झालाय, दिले 9 डिग्रीचा म्हणून. हे 2 अँगल, हे 2 साइड इक्वल आहेत, हे 2 अँगल इक्वल असणार का नाही बा. तर लक्षात ठेवा, जर एका ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्रीचा असेल आणि त्याचे ह्या 2 अशा साइड इक्वल असतील, तर हे जे बेस अँगल आहेत ना, हे बेस अँगल इक्वल होणार का नाही. मग इक्वल म्हणजे किती, 2 तुकडे होणार त्याचे. 2 तुकडे म्हणजे किती, 180 म्हणून 90 गेले, 90 राहिले, 90 चे 2 सारखे तुकडे म्हणजे 45 आहेत का नाही. तर हा पण 45 आला आणि हा पण 45 आला. कळाला का. त्या ट्रायंगलचे आपण सम केले तर 90 मायनस होणार 180 मधून, तर उरले 90. त्या दोघांची व्हॅल्यू जर 90 आहे बेरीज आणि दोन्ही इक्वल असेल तर एकच ऑप्शन राहिलं 45. कळाला का. आता एक रिमोट इंटर अँगल थेरम आहे. कसा, हा 60 डिग्री झाला, त्याच्या सांगायचं मध्ये अवघड जाईल. हा 60 बाजूचा किती असणार, बाजूचा किती असणार, 120 असणार की नाही, कारण की दोघांची बेरीज 180 असते की नाही. हे कळालं का. आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा, हे 2 साइड इक्वल आहेत, तर हे 2 अँगल इक्वल असणार का नाही, आहे का नाही. हा 120 मायनस होणार 180 म्हणून, तर किती उरले 60. हे दोन्ही अँगल किती असणार, 30 असणार का नाही. कळलं का. आता कोणता अँगल, फक्त मधला अँगल राहिला. आता सो बघा, हा 90 डिग्री झाला का नाही, इकडे असला का इकडे असला का एकच असेल माहिती ना. हा 90 आणि 60 म्हणजे किती 150, तर मधला किती असणार आहे मग आता 30. तर की 180 म्हणून 150 मायनस होत ना, 30 उरले. तर मला सांगा तिघांची बेरीज किती आली, 30 आणि 30 60, 60 आणि 45 105. ऑप्शन नंबर 2. काळ तोंडी हे 60 इथं आहे, तर हा किती असणार आहे 120, मग उरला किती 60. मग हे 2 इक्वल आहेत म्हणजे 100% 30 चे असतील. मग हा 30, हा 45 आला, हा मधला किती, हा 60 आणि 90 150, उरला किती मग 30 चा. कळलं ना, हे 3 ट्रायंगल आहेत म्हणून 180 बेरीज हिशोबाने काढत होता आपण. कळलं का. हे तोंडी ऐका, हे 90 समजून घ्या बरं का, हे महत्वाचं. हे 90 आणि हे 2 अँगल इक्वल असतील तर ते कोणते असतील बा, ते 45 असेल 45 असेल. कळलं का. हे 45 आला इकडे. आता हा 60 आहे, हे किती आहे 120, हा 120 आहे, तर उरला किती मग 180 मधला 60 उरलेत नाही, हे दोन्ही किती असतील मग हे 30 आणि 30. तर हा 30 आला, हा 45 आला, मधला उरला. मधला मध्ये हा 60 आहे आणि हा 90 आहे, किती झाला 150, तर उरला किती 30 उरले की नाही, तर मधला आला 30 चा. तर तिघांची बेरीज किती आली 105. आता काय परत नाही, आता हे लिहू नका, हे फक्त समजून घ्या. क्वेश्चन डायरेक्ट स्टेट बोर्डचा 9वी 10वी रेंजचा क्वेश्चन आहे हा, आणि हाय बी 9वी 10वी त्याचे क्वेश्चन आरामात 4 मार्काचा क्वेश्चन आहे आरामात. थेरी मध्ये 4, 9वी 10वी दोन्ही क्वेश्चन येते ट्रायंगलच्या टॉपिक मध्ये. चला लिहून घ्या, फक्त त्याची व्हॅल्यू लिहून घ्या. चला बघा, मी ट्युशन टाइम पाहून ऍड करणार जरूर आता. हा शाळा 10 आहे तुमची, नूतन करण्याची 8ला झाली का. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, 7:30 होते टाइम. चला बघा मग क्वेश्चन काय आला का बरी. चला 8 ते किती शाळा आहे समजा साली, 8 ते किती 12. तुम्ही जेवण करून मस्त येऊ शकता अभ्यासाला. 2ला यायचं निशा, तुम्ही निशा
तुम्ही 2 लिहू शकत बा. झोपा जाऊ नका. हे बघ, आपलं जर टॉपर व्हायचं असेल ना तर मेहनत करावं लागणार. तुम्हाला असं वाटलं का ती मेहनत नाही बघ, हीच मेहनतीने बा. मी 16.1 च्या आधी जे प्रॅक्टिस सॉल्व्ह केले ते मला सगळे येतील का आपल्याला? ते जे विसरतात ना बा ते विसर नाही म्हणून प्रॅक्टिस करावं लागते. अभ्यासाला लक्ष राहते बा. झालं का? चला 8 बघा. 8 मला दुसरा टॉपिक 15 आणि दुसरा हे 2 टॉपिक भेटले नाही अजून. पेजवर आज मंगळवार आहे, मला गुरुवारी हे 2 टॉपिक पाहिजे. गुरुवारी म्हणजे शुक्रवार सकाळी मला हे 2 टॉपिक पाहिजे. म्हणजे तुम्हाला बुधवार आणि गुरुवार 2 दिवस गेलो, मला हे 2 टॉपिक झालेलेच पाहिजे. त्याचे का नाही पूर्ण सॉल्व्ह केले तर युट्यूबला बघा, लिहून घ्या. आता कारण नाही तुम्हाला की आम्ही नव्हतो म्हणून, बरं का. 2 टॉपिक झालेलेच पाहिजे. आणि आजचं होमवर्क तर चालूच आहे ते तर हे तिसरं आहे. 8वा क्वेश्चन बघा. ट्रायंगलचे नाव दिले बा ILK. बघा ट्रायंगलचे नाव दिले ILK. साइड LK is 3 more than the side IL. IL जर आपण x पकडली तर LK किती असणार आहे? 3 more than म्हणजे x plus 3. कळालं का? साइड IK is 5 more than IL. IK किती आहे? 5 more than IL. तर किती असणार आहे? x plus 5. कळालं का? हो तुम्हीच करा बा. आणि मला पेरिमीटर सांगितली 32. तर मला सांगा हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून द्या. हा क्वेश्चन आहे सेम पहिल्या क्वेश्चन सारखा. करा. सगळ्यात मोठी साइड सांगा मला कोणती, म्हणजे x plus 5 व्हॅल्यू सांगा. ऑप्शन नंबर 3 आला का? बघा आता कसं आहे. x प्लस x म्हणजे किती बा? 3x. 3 5 8 म्हणजे 32. तर 8 मायनस झाले तर 3x बरोबर किती? 32 मायनस 8 म्हणजे 24. तर 3x आला 24. 3x म्हणजे किती? 24/3 म्हणजे 8. तर x ची किंमत आली 8. तर x प्लस 5 म्हणजे किती? 8 प्लस 5 म्हणजे 13. ऑप्शन नंबर किती? 3. इथं हा आपला 16.1 नावाचा जो प्रॅक्टिस सेट होता तो इथं समाप्त झालेला आहे.